नमस्कार. यापूर्वी आपण मागणी म्हणजे काय, वैयक्तिक मागणी वक्र कसा काढायचा, मागणीचा नियम काय सांगतो या बाबी बघितल्या आहेत. मागणीच्या नियमामध्ये आपण बघितलं होतं की वस्तूची किंमत वाढत गेली की वस्तूची मागणी कमी होते किंवा वस्तूची किंमत कमी होत गेली असता वस्तूची मागणी वाढत जाते. तिथे आपण वैयक्तिक मागणी वक्र जो काढून बघितला होता यापूर्वी, तो मागणी वक्र हा प्रामुख्याने एका व्यक्तीचा व एका विशिष्ट वस्तूच्या बदलत्या किमतींशी असणारा प्रतिसाद दर्शवणारा मागणी वक्र होता. हा मागणी वक्र ऋण उताराचा होता, डावीकडून उजवीकडे उतरत जाणाराच होता, परंतु तो एका व्यक्तीचा मागणी वक्र होता. तो मागणी वक्र आपल्याला त्या व्यक्तीचा वस्तूची किंमत वाढत जात असताना किंवा कमी होत जात असताना काय प्रतिसाद आहे मागणीच्या रूपानं ते दर्शवणारा मागणी वक्र होता. परंतु बाजारामध्ये प्रत्यक्षात एकच ग्राहक नसतो किंवा एकच व्यक्ती ग्राहक म्हणून उभी नसते. विशिष्ट वस्तूच्या संदर्भात बाजारामध्ये अनेक ग्राहक असतात आणि त्या प्रत्येक ग्राहकाचा त्या वस्तूच्या बदलणाऱ्या किमतींशी असणारा जो प्रतिसाद आहे तो वेगवेगळा असतो. त्यामध्ये साम्य असतं परंतु तो एक्झॅक्ट सेम नसतो. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे आपली प्रतिक्रिया देत असतो. म्हणजे कोणाला किंमत वाढली की मागणी खूपच कमी करावीशी वाटते, दुसऱ्या एखाद्या ग्राहकाला किंमत वाढली तर मागणी थोडीशीच कमी करावीशी वाटते, तिसऱ्या एखाद्या ग्राहकाला मागणी त्या वस्तूची किंमत वाढली तर मागणी फारशी कमी करावीशी वाटत नाही, वगैरे वगैरे. त्यामुळे वस्तूच्या बदलणाऱ्या किमतींना वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देणारे ग्राहक बाजारपेठेमध्ये असतात आणि त्या सर्वांकडून येणाऱ्या मागणीवरून त्या वस्तूची बाजारपेठेमधली एकूण मागणी ठरत असते. त्या वस्तूच्या बदलणाऱ्या किमतींना या वेगवेगळ्या ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे याच्या आधारे त्या वस्तूचा एकूण मागणी वक्र काढला जातो, ज्याला बाजार मागणी वक्र असं म्हणतात. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला हा बाजार मागणी वक्र काढायला शिकायचा आहे आणि वैयक्तिक मागणी वक्र आणि बाजार मागणी वक्र यांच्यामध्ये काय फरक आहे हे सुद्धा आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आपण बाजार मागणी वक्र म्हणजे काय हे समजावून घेऊया. इथे आता समजा बाजारामध्ये हा एक ग्राहक आहे. हा एक ग्राहक आहे आणि त्या ग्राहकाचा एका विशिष्ट वस्तूच्या संदर्भातला प्रतिसाद या मागणी पत्रकामध्ये मांडलेला आहे. ही ची मागणी दर्शवणारं हे मागणी पत्रक आहे, ज्याच्यामध्ये किंमत 1, 2, 3, 4, 5, 6, 10 पर्यंत वाढत जाताना दिसते आणि त्या तुलनेत मागणी कमी कमी होत जाताना दिसते. आणि या किमतीचा मागणीशी असणारा संबंध दर्शवणारा इथे हा मागणी वक्र आपण काढला आहे. हा चा मागणी वक्र आहे. या एका व्यक्तीचा मागणी वक्र आहे, विशिष्ट वस्तूचा मागणी वक्र आहे. हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा दिसतो आणि मागणीच्या नियमाप्रमाणे वस्तूची किंमत वाढत गेली असता वस्तूची मागणी कमी कमी होत जाते हे दर्शवतो. त्यानंतर मगाशी म्हटलं तसं बाजारामध्ये हा एकमेव मागणी करणारा ग्राहक नाही आहे, बाजारामध्ये इतर ग्राहकसुद्धा असतात. इथे आपण दुसऱ्या आणखीन एका व्यक्तीचा मागणी वक्र विचारात घेऊया. इथे आता या व्यक्तीचा हे मागणी पत्रक आहे आणि त्याचा हा मागणी वक्र आहे. त्याच किमतीनं ज्या किमतीनं आपण यापूर्वी मागणीच्या रूपानं असलेली ची प्रतिक्रिया बघितली होती, त्याच किमतीनं ही ची असणारी प्रतिक्रिया आहे. इथे आता सुद्धा वस्तूची किंमत वाढत गेली की मागणी कमी कमी करत जाताना दिसतो. त्यामुळे चा हा मागणी वक्रसुद्धा डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा असतो. बाजारामध्ये असे वगैरे असे अनेक ग्राहक असतात आणि या सगळ्या ग्राहकांच्या प्रतिसादाच्या आधारे त्या वस्तूचा बाजारातला मागणी वक्र तयार होत असतो. इथे आता चा मागणी वक्र आपण बघितला आणि चा मागणी वक्र आपण बघितला. हा मागणीच्या नियमाप्रमाणे ऋणात्मक उताराचा आहे. दोन्ही वक्र एकाच वस्तूची मागणी वक्र असल्यामुळे त्यांच्यामध्ये ते ऋणात्मक उताराचे आहेत. मात्र मागणी वक्राच्या एकंदरीत उतारामध्ये फरक आहे, कारण दोघांची रिस्पॉन्स वेगवेगळी आहे, दोघांची बदलणाऱ्या किमतींशी असणारी प्रतिक्रिया जी आहे ती वेगवेगळी आहे. त्यामुळे उतारामध्ये थोडासा फरक आहे, परंतु ऋण उताराचेच आहेत. आपण असं समजूया की बाजारामध्ये आणि हे दोनच ग्राहक आहेत असं आपण समजूया तात्पुरतं.
आता जर हे दोनच ग्राहक असतील तर या दोघांकडून येणारी मागणी ही बाजारातली एकूण मागणी असेल. त्या आधारे या दोघांच्या वेगवेगळ्या मागणी पत्रकाच्या आधारे आपण बाजाराचं मागणी पत्रक तयार करूया. इथे आता या किमती आहेत मगाच्याच 1 पासून 10 पर्यंत. 1 पासून 10 पर्यंत ही अची मागणी आहे, 14, 12, 11 वगैरे वगैरे वाढत्या किमतीवर कमी होत जाणारी. आणि ही बची मागणी आहे, 18, 14, 11, 9, 8 वगैरे वाढत्या किमतीप्रमाणे कमी कमी होत जाणारी. आता हे बाजारामध्ये हे दोनच ग्राहक जर असतील तर या दोघांच्या मागणीची बेरीज म्हणजेच बाजारामध्ये असणारी एकूण मागणी. या दोघांच्या मागणीच्या बेरजेमधून इथं आता एकूण मागणी आपण तयार केलेली आहे, ज्याला आपण बाजार मागणी असं म्हणतो. आणि ह्या एकूण पत्रकाला बाजार मागणी पत्रक असं म्हणतो. तर ही इथं आता त्या वस्तूची, ती विशिष्ट वस्तूची बाजार मागणी आहे. उदाहरणार्थ 1 रुपया किंमत असताना 32 इतकी मागणी येते, त्यापैकी 14 अ कडून आणि 18 ब कडून. या पद्धतीने किंमत 2 झाली की मागणी कमी होते, 26 होते. 3 झाली की 22 होते. 4 झाली की 18 होते, वगैरे वगैरे वगैरे. किंमत 10 झाली की मागणी 2 होते, वगैरे. ही जी मागणी आहे किंवा हे जे मागणी पत्रक तयार झालं आहे याला त्या वस्तूचं बाजार मागणी पत्रक असं म्हणतात. आता या बाजार मागणी पत्रकाच्या आधारे आपण त्या वस्तूचा बाजार मागणी वक्र काढू शकतो. इथे आता आपण या पॅनलमध्ये इथे अचा मागणी वक्र घेतला आहे. हा अचा मागणी वक्र आहे आणि हा बचा मागणी वक्र आहे. या दोन मागणी वक्रांची बेरीज दर्शवणारा मागणी वक्र इथे आपण उजवीकडे काढला आहे. याला बाजार मागणी वक्र असं म्हणतात. बाजार मागणी पत्रकाच्या आधारे बाजारामधल्या सर्व ग्राहकांच्या मागणीची बेरीज करून त्या आधारे हा मागणी वक्र आपण काढलेला आहे. हा मागणी वक्रसुद्धा आपल्याला डावीकडून उजवीकडे उतरत जाणाराच दिसतो, कारण ज्या मागणी वक्रांच्या आधारे आपण मागणी वक्र काढला आहे त्यांचा उतार ऋणात्मक होता, त्यामुळे याचा उतारसुद्धा ऋणात्मकच आहे. त्यामुळे मागणीचा जो मूलभूत नियम आहे त्या नियमाला अनुसरून हा मागणी वक्र आपण काढलेला आहे, की जो वस्तूची किंमत वाढली असता वस्तूची मागणी कमी कमी होत जाते असं दर्शवतो आहे, किंवा उलटं वस्तूची किंमत कमी कमी झाली असता वस्तूची मागणी वाढली असं दर्शवतो आहे. त्यामुळे हा मागणी वक्र ऋणात्मक उताराचाच आहे. यालाच बाजार मागणी वक्र असं म्हणतात. आणि आताचा हा मागणी वक्र, हा बाजार मागणी वक्र, हा त्या वस्तूला बाजारपेठेमध्ये कशा प्रकारची मागणी आहे हे दर्शवणारा मागणी वक्र आहे. यापूर्वीचे हे 2 मागणी वक्र हे वैयक्तिक मागणी वक्र होते, व्यक्तींचे मागणी वक्र होते, त्या वस्तूसंदर्भात व्यक्तींची मागणी दर्शवणारे मागणी वक्र होते. आत्ताचा हा जो मागणी वक्र आहे हा मागणी वक्र त्या वस्तूचा बाजारपेठेमधला मागणी वक्र आहे, की जो त्या वस्तूच्या बदललेल्या किमतींना बाजारपेठेमधले सर्व ग्राहक मिळून कशा प्रकारचा प्रतिसाद देतात ते दर्शवतो. बाजार मागणी वक्र ही संकल्पना बघितल्यानंतर आपण वैयक्तिक मागणी वक्र आणि बाजार मागणी वक्र या दोघांमधला फरक समजावून घेऊया. इथे आपण उजवीकडे डावीकडे वैयक्तिक मागणी वक्र आणि उजवीकडे बाजार मागणी वक्र विचारात घेतला आहे. इथे आता वैयक्तिक मागणी वक्रामध्ये वैयक्तिक मागणी ही एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची किंवा संस्थेची मागणी असते. ओके, वैयक्तिक मागणी म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीची, एखाद्या कुटुंबाची किंवा एखाद्या संस्थेची मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी. तर बाजार मागणी म्हणजे काय, बाजार मागणी ही एका वस्तूच्या सर्व ग्राहकांकडून होणाऱ्या मागणींची बेरीज असते. बाजार मागणीमध्ये सर्व ग्राहकांच्या मागणीची बेरीज होते. वैयक्तिक मागणी म्हणजे एका घटकाची मागणी, मग ती व्यक्ती असेल, कुटुंब असेल किंवा संस्था म्हणजे सरकार म्हणा किंवा तत्सम स्वरूपाच्या संस्था यांची मागणी असेल, मग ते एकटे असतील, त्या एकट्या घटकाची मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी. या उलट बाजार मागणी म्हणजे काय, त्या वस्तूच्या सर्व ग्राहकांच्या मागणींची बेरीज. दुसरी गोष्ट म्हणजे वैयक्तिक मागणी एखाद्या व्यक्तीचे वय, लिंग, उत्पन्न, सवयी, अपेक्षा आणि बाजारात प्रतिस्पर्धी वस्तूच्या किमती इत्यादी घटकांनी प्रभावित होते. सामान्यतः वैयक्तिक मागणी ही वैयक्तिक घटकांनी प्रभावित होत असते सामान्यतः. या उलट बाजार मागणीच्या बाबतीत मात्र बाजारपेठेतील समान घटकांचा
याच घटकांचा, हे जे घटक आहेत वैयक्तिक पातळीवर परिणाम करणारे, याच घटकांचा परिणाम बाजारपेठेतील मागणीवर होत असतो, परंतु तो व्यापक प्रमाणात होत असतो. उदाहरणार्थ समाजाची आवड, इथं व्यक्तिगत आवड असते, तर समाजाची आवड, समाजाच्या सवयी, समाजाच्या अपेक्षा वगैरे वगैरे अशा व्यापक स्वरूपाच्या घटकांचा प्रभाव बाजार मागणी वक्रावर होत असतो. तिसरी गोष्ट म्हणजे वैयक्तिक मागणी वक्र हा वैयक्तिक मागणी पत्रकावरून काढता येतो. आपण बघितलं, वैयक्तिक मागणी पत्रक जर आपल्याला मिळालं, वस्तूच्या किमती कशा बदलतात त्याप्रमाणे त्या व्यक्तिगत ग्राहकाची मागणी कशी बदलते हे दर्शवणारं वैयक्तिक मागणी पत्रक जर आपल्याला मिळालं, तर त्या आधारावर आपण वैयक्तिक मागणी वक्र काढू शकतो. बाजार मागणी वक्र काढण्यासाठी मात्र ग्राहकांच्या मागणी पत्रकांची बेरीज करून बाजार मागणी पत्रक तयार करावे लागते आणि त्या बाजार मागणी पत्रकाच्या आधारे बाजार मागणी वक्र काढला जातो. वैयक्तिक मागणी वक्र ऋण उताराचा असतो. वैयक्तिक मागणीसारखाच बाजार मागणी वक्रसुद्धा ऋण उताराचाच असतो. हे दोघांमध्ये असणारं महत्त्वाचं साम्य. यावरून आपल्याला वैयक्तिक मागणी आणि बाजार मागणी, वैयक्तिक मागणी वक्र आणि बाजार मागणी वक्र या दोघांमधला फरक लक्षात आला असेल. धन्यवाद.